मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये एक अपडेट बातमी येते। मुठे समितीचा अहवाल आता विभागीय आयुक्तांना सादर झालेला आहे आणि राजेंद्र मुठे चौकशी अहवाल घेऊन विभागीय आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचलेत। मुठे समितीच्या अहवालावर आता बैठकीमध्ये चर्चा होणार आहे आणि या बैठकीनंतर अंतिम अहवाल सरकारला सादर होणार आहे। चौकशी अहवालामध्ये त्यामुळे दोषी कोण आहे हे आज स्पष्ट होणार आहे। या क्षणाची महत्त्वाची बातमी आहे पुण्यामधून। पुण्यातले हे जमीन गैरव्यवहार प्रकरण झी 24 तासनं उघडकीला आणलेलं होतं। मुठे समिती यावर गठीत केलेली होती। मुठे समितीने एक अहवाल तयार केला आणि तो विभागीय आयुक्तांना सादर होतो आहे। राजेंद्र मुठे चौकशी अहवाल घेऊन विभागीय आयुक्तांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत आणि मुठे समितीच्या अहवालावर या बैठकीमध्ये आता चर्चा होणार आहे। या अहवालामध्ये नेमकं काय आहे, नेमकं कोण दोषी आहे हे सगळं आता काही वेळामध्ये स्पष्ट होईल। आणि या संदर्भात आणखी सविस्तर तपशील जाणून घेऊया। पुण्यातले आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे या संपूर्ण घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून आहेत। निलेश, आज बैठक होणार आहे अहवालावर आणि त्यानंतर हा सगळा अंतिम अहवाल सरकारला सादर होणार असल्याचं कळतंय। काय नेमके या क्षणाच्या घडामोडी या संदर्भात घडतात? खरं तर या प्रकरणामध्ये जर बघितलं तर आपण राजेंद्र मुठे समितीने आज अहवाल जो आहे तो मुद्रांकन शुल्क महानिरीक्षक आणि नोंदणी विभाग यांना सादर केला होता। मात्र याचा जो अहवाल आहे आता तो अहवाल आता विभागीय आयुक्त आहेत त्यांना सादर करण्यात आलेला आहे आणि विभागीय आयुक्त संपूर्ण या प्रकरणावर चर्चा करून राज्य सरकारला हा अहवाल आहे तो सादर केला जाईल। मात्र या अहवालावर जी चर्चा आहे म्हणजे मुठे समिती आणि खरगे समितीचा जो अहवाल आहे दोन समितीच्या अहवालावर या ठिकाणी आता विभागीय आयुक्ताला या ठिकाणी बैठक सुरू झालेली पाहायला मिळते आणि या बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे राजेंद्र मुठे हे जे अध्यक्ष आहेत मुठे समितीचे ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि त्यांनी स्वतः या ठिकाणी जो अहवाल आहे तो या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि तो अहवाल विभागीय आयुक्त आहेत त्यांना तो सादर करणार आहे। या अहवालामध्ये या बैठकीत जी चर्चा होईल या चर्चेनंतर या जमीन व्यवहार प्रकरणामध्ये दोषी कोण आहे त्याच्यावर कारवाई होईल हे निश्चित झालं आहे। जवळपास त्यासाठी ही बैठक जी आहे ती महत्त्वाची विभागीय आयुक्त कार्यालयात बोलावण्यात आलेली आहे। जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत। त्यासोबतच जी दोन समित्या आहेत म्हणजे खरगे समितीचे अध्यक्ष आणि मुठे समितीचे अध्यक्ष हे दोघेही अध्यक्ष या समितीत उपस्थित असलेले पाहायला मिळतात। एवढंच नव्हे तर हा जो अहवाल आहे तो राजेंद्र मुठे हे या ठिकाणी घेऊन जाताना जी 24 तासच्या हाती लागलेला आपल्याला पाहायला मिळतंय। आपण दृश्यांमध्ये पण पाहतोय की ज्यावेळेस ते विभागीय आयुक्त कार्यालयात आले तर त्यांच्या हातात हा अहवाल असल्याची प्रत आपल्याला पाहायला मिळाली आणि तोच अहवाल आता ते विभागीय अधिकाऱ्यांना या ठिकाणी सादर करणार आहेत। अर्थात या बैठकीला जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आहेत, कलेक्टर ऑफिसचे अधिकारी आहेत आणि समितीचे सदस्य सुद्धा या बैठकीला उपस्थित आहे आणि ही बैठक आहे ती आता सुरू झालेली आहे। पुढील काही तासांमध्ये या बैठकीवर चर्चा होईल आणि दोषींवर पुढची कारवाई करण्याचे सूचना जे आहेत ते पोलीस विभागाला दिले जातील आणि त्या अनुषंगाने आता या ठिकाणी बैठक सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळतात। आता या जमीन व्यवहारामध्ये जी 24 तासने बातमी पुढे आणलेली होती त्या बातमीचा या प्रकरणातला पहिला अहवाल हे सगळं जमीन गैरव्यवहार प्रकरण पुढे आणलेलं होतं आणि आता राजेश मुठे चौकशी अहवाल घेऊन विभागीय आयुक्तांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। महत्त्वाची बैठक या ठिकाणी होती त्यामुळे बैठकीचे सगळे तपशील आपल्याकडून वेळोवेळी जाणून घ्यायचे आहेत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। निलेश खरमरे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते।